नमस्कार मंडळी, वेलकम टू व्हॉट्स इन माय बॅग व्हिडिओ. आणि ना मला झालं की मी ऑकवर्ड होते कारण मी खूप पब्लिकली हे सगळं शूट करते आणि इथे बाजूबाजूनी लोक जात आहेत. सो आय एम सो सॉरी, पण मी क्विकली एक झटपट व्हिडिओ बनवते व्हॉट्स इन माय बॅग, जो मी शॉर्ट व्हिडिओ करणार होती. पण देन असं झालं की लेट्स शूट इट इन अ लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ. सो तुम्हाला सुद्धा एन्जॉय म्हणजे तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि मी फोनमध्ये शूट करते, सो आय होप की तुम्हाला आवाज वगैरे क्लिअर येईल. आणि एक मिनिट, मी माझा फॅन कमी करते किंवा एसी ऑफ करते कारण एसीचा पण आवाज खूप येतो. ही माझी एक छोटी बॅग आहे जी आहे फ्रॉम, तुम्हाला ज्यांनी माझा व्लॉग बघितला असेल दे वुड नो, ही बॅग मला PR मध्ये म्हणजे हॅम्परमध्ये ॲज अ गिफ्ट म्हणून मिळालेली. आणि ही जोगची बॅग आहे जी आहे व्हीगन बॅग. आय लव्ह व्हीगन बॅग्स बाय द वे. म्हणजे मी जर लक्झरी बॅग आणि व्हीगन बॅग मध्ये आय वुड डेफिनेटली गो फॉर द व्हीगन बॅग्स. रेकमेंड यू ऑल टू बाय व्हीगन बॅग्स. पण आता मी अजून बघते की माझ्याकडे काय असं ऍडअप करू शकते का मी बॅग मध्ये, पण काही नाहीये. एनिवेज लेट्स स्टार्ट विथ इट. तर द फर्स्ट थिंग आय हॅव इन माय बॅग इज माय कार कीज. आणि बाय द वे प्लीज गौर कीजिए इस मस्त सुंदर अशी किचन पे. माझी हिंदी मराठी मिक्स, आय एम सो सॉरी फॉर दॅट. स्वीट एंजल म्हणून हे बोबा टीचं असं एक किचन आहे. आय डोंट नो कुठून घेतली आहे, पण एवढंच मस्त असं किचन आहे गाडीची आणि आय लव्ह दिस वन. तर हे माझ्या बॅगेत असतं किंवा मग गाडीतच असतं. सो द नेक्स्ट थिंग विच इज फॉर द आयफोन युजर्स. जे आयफोन युजर्स आहे दे वुड नो हाऊ इम्पॉर्टंट दिस इज, विच इज चार्जर. हा फास्ट चार्जर आहे जो खूप महत्वाचा आहे. जेही आयफोन वापरतात ते विदाऊट चार्जर कुठे जाऊच नाही शकत असं म्हणायला तरी हरकत नाहीये, कारण हे खूप मोठं आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इफ यू आर आयफोन युजर प्लीज कॉमेंट. आणि मी आयफोन युजर आणि अँड्रॉइड युजरशी जेलस ह्या एका खूप मोठ्या रिझनसाठी आहे, ते म्हणजे अँड्रॉइड युजर्सचं चार्जिंग पॉवर एवढी सुंदर आहे आणि एवढी चांगली आहे की तुम्ही जरीही अँड्रॉइड फोन एवढा दिवसभर चार्ज राहू शकतो, आयफोन 15 मिनिटात बॅटरी त्याची कमी होते. म्हणजे एवढा प्रॉब्लेम आहे. पण एनिवेज नेक्स्ट आहे ते म्हणजे माझं कॉम्पॅक्ट आणि ब्रश. हा जो ब्रश आहे तो फ्लावर ब्रश आहे, पण तो मी DIY मधून घेतला की मिनीजो आय गेस DIY मधून घेतलेला. आणि जेव्हा ही मेकअप ग्रे होतो किंवा डल होतो किंवा तुम्ही बाहेर जास्त ट्रॅव्हल करता, हे माझ्या बॅगेत पण असतो हा सेम कॉलेज बॅगमध्ये. अच्छा, मी जेव्हा ही ट्रॅव्हल तिथे लोक बघतायत आणि मला एवढं ऑकवर्ड होत आहे ना. मला जेव्हा मेकअप ग्रे पडतो, हा कॉम्पॅक्ट एक्झॅक्ट माझा स्किन टोनचा मॅच आहे. तो मला फाउंडेशनही नाही लावलं ना तरीही माझा दिवस एवढा सुंदर जातो की मी फक्त कॉम्पॅक्ट लावते आणि मी रेडी टू गो. ओके, सो द नेक्स्ट थिंग आय हॅव इन माय बॅग इज माय वॉलेट, जो ऑलमोस्ट तुटलेला आहे. म्हणजे तुटलं काय म्हणते, आय एम सो सॉरी फॉर माय तुटकी फुटकी मराठी. पण हा वॉलेट लिटरली माझा फाटला इथून, तुम्ही बघू शकता लिटरली फाटला एवढा. आणि माझ्या एक वॉलेटची मी गंमत सांगते तुम्हाला. आता सध्या ह्या वॉलेटमध्ये तसं नाहीये. म्हणजे मी हा जो कॉइन पाऊच आहे, माझ्या वॉलेटमध्ये एवढी जास्त अमाऊंट कॅश नसते. मी कॅश खूप कमी कॅरी करते, म्हणजे करते पण ट्रॅव्हलिंगच्याच नुसार करते, मी एक्स्ट्रा ठेवत नाही. तर द थिंग इज की मी माझा हा जो कॉइन वॉलेट, हा जो कॉइन पॉकेट आहे, मी कॉइन्स एवढे भरून ठेवते. सो माझ्यानुसार मला कॅश कॅरी करायला जास्त आवडत नाही, पण मला कॉइन्स भरपूर ठेवायला आवडतात, ज्यांनी माझ्या मनाला असं वाटतं की माझ्या वॉलेटमध्ये एवढे भरभरून पैसे. पण मला जस्ट असं वाटायला म्हणून मी काय करते की वॉलेटच्या माझी मेमरी फुल झाली आणि माझ्याकडे टाइम खूप कमी आहे. सो बेसिकली दिस इज माय वॉलेट स्टोरी. आणि माझी मेमरी फुल झाल्यामुळे हे इथे लाईट पण लिटरली एवढी सुंदर लाईट होती आणि आता ते सनसेट झालाय. पण ओके, नेक्स्ट खूप पटकन मी करते. द नेक्स्ट थिंग आय हॅव इन माय बॅग इज वेट. इथे ना खूप लोक आहेत आणि प्रिटी मच अजून ऑकवर्ड होते कारण जिला म्हणजे मी खूप जास्त इंट्रोवर्ट असल्यामुळे इट गेट्स व्हेरी ऑकवर्ड फॉर मी टू शूट. पण इट्स ओके. द नेक्स्ट थिंग आय हॅव इज माय पॅड, सॅनिटरी पॅड, जे खूप महत्वाचं आहे आणि हे खूप कॉम्पॅक्ट असल्यामुळे ना मला खूप इझी पडतं. विच इज फ्रॉम नुवा ब्रँड. हे मला PR मध्ये आलेलं फॉर इंस्टाग्राम स्टोरीजसाठी, त्यांना प्रमोशन करायचं होतं आणि आय यूज देअर पॅड्स. आणि फॉर मी तुम्हाला जेन्युइनली सांगते, दिस इज नॉट अ पेड प्रमोशन, एनिथिंग, अजिबात नाहीये. पण बिलीव्ह मी, जर तुम्हाला पॅड्स घ्यायचे, यांच्याकडे असे म्हणजे 3 पॅड्स आहेत, हेवी फ्लो, मीडियम फ्लो आणि लाईट फ्लो. आणि हा लाईट फ्लो वाला आहे जो मी कॅरी करते. पण हेवी फ्लोचा पॅड, मीडियम फ्लोचा पॅड एवढे वेगळे आणि वेल ऑर्गनाइज आणि वेल आणि वेल डिझाईन्ड आहेत की ते ऍक्च्युअली कॅरी करायला खूप सुंदर आहेत आणि मला ते फार आवडतात. मी हा पॅड माझ्या बॅगेत ठेवते आणि कधीही तुम्हाला गरज पडते. सो इन माय बॅग.
तर नेक्स्ट थिंग आय हॅव इज माय एअरपॉड्स, कारण एडिटिंग करायची असते, गाणं ऐकायचे असतात. मी एअरपॉड्स शिवाय माझा दिवस सुरू नाही होत आणि संपत पण नाही. मला ना खूप वेळ आहे, मी बाहेर कुठेही असेल, कुठेही एअरपॉड्स असतात. इव्हन मला कधी कधी कोणी आवाजही दिला तरी समजणार नाही, कारण एअरपॉड्स एवढे छोटे आहेत ना हे. आणि ह्याची स्टोरी आहे की मी पप्पांसाठी गिफ्ट म्हणून दिलेले माझ्या पहिल्या युट्यूबच्या पगारातून, सॅलरीतून. आणि मग मला काय झालं की माझ्याकडे आयपॅड आहे, लॅपटॉप आहे, आणि मला इयरफोन्स कधीच नसायचे, कारण इयरफोन्स युजली आयपॅड किंवा मॅकला लागत नाही. तर मग नंतर मीच यूज करायला लागले. आणि आता हे माझं सगळ्यात पहिलं प्रेम असं म्हणायला हरकत नाही. खूप खूप महत्वाचं प्रेम आहे हे माझं, आणि हे सगळीकडे कॅरी करतं. म्हणून मी पप्पांचं नाव पण इथे लिहिलेलं, कारण हे पप्पांना गिफ्ट होतं, पण ऑब्व्हियसली मी यूज करते. हे माझं सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे लाईफचं, एअरपॉड्स. तर गाणं, कारण ना खूप मला माहित नाही, तुम्ही पण प्लीज कॉमेंट करा की गाणं ऐकल्याशिवाय तुमचा दिवस सुरू नाही होत आणि संपत पण. तुम्ही एकटे असाल तेव्हा आय फील की तुमचं गाणं इज युअर बेस्ट पार्टनर टू ट्रॅव्हल विथ, असं मला जेन्युइनली वाटतं. ओके, द नेक्स्ट थिंग आय हॅव इज माय बाईक. मला खूप जास्त सवय आहे, म्हणजे मी असं रोज कॅरी नाही करत, पण माझ्याकडे काय होतं की कधी तुम्ही कॉलेजमध्ये असतात, देन सकाळी सकाळी तुम्ही निघून जातात घरातून आणि मग खूप बॅड ब्रेथ येतं, आणि खूप जरा रिफ्रेशमेंटसाठी सुद्धा मला असं हे माय बाईक ठेवायला आवडतं, कारण हे खूप असं चांगलं फ्लेवर आहे आणि हे कुठेही मिळून. एकमेव प्रॉब्लेम आहे तो म्हणजे स्टोरेज, तर प्लीज डोंट माइंड. ओके, द नेक्स्ट थिंग आय हॅव विथ मी इज दी लिपस्टिक, विच इज माय फेवरेट लिपस्टिक, जी मी आता पण वेअर केली आहे, विच इज फ्रॉम NYBay. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही क्लिक केली तरी तुम्हाला ती लिपस्टिक जी ही आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन. सो या, नेक्स्ट इज आय हॅव दिस परफ्यूम, जो आहे फ्रॉम बेला विटा लक्झरी, जो मी एक पॅक घेतलेला जस्ट टू ट्राय इट, आणि आय लव्ह दिस परफ्यूम. आणि ह्याचं फ्रेग्रन्स खूप सुंदर असं छान आहे, डिसेंट आहे, आणि लव्ह दिस वन. जो आहे डेट वुमेन ह्या नावाचा, आणि आय जेन्युअली लव्ह इट. ह्याचा 500 ते 600 रुपयाचा एक बॉक्स आहे, ज्याच्यात 4 परफ्युम्स असतात. मी रिव्ह्यू देईनच, डोंट वरी, मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवीन ज्यात आय रिव्ह्यू ऑल दिस प्रोडक्ट्स. पण नेक्स्ट लिपस्टिक इज the only last thing I have in my bag is the only, माझी बॅटरी पण लो. द ओनली थिंग आय हॅव इन माय बॅग, जो लास्ट शेवटचं आहे ते म्हणजे ही लिपस्टिक जी आहे फ्रॉम लॅक्मे फॉर एव्हर. ही जी लिपस्टिक आहे विच इज न्यूड ड्रीम, ही खूप न्यूड लिपस्टिक आहे आणि जेन्युइनली लव्ह इट. मी तुम्हाला स्वॉच दाखवते, ही खूप सुंदर अशी न्यूड शेड आहे. माझ्या स्किन टोनला तर खूपच छान दिसते ही शेड, म्हणजे जेन्युइनली खूप छान दिसते. आणि देन लिप ग्लॉस जो आहे स्विस ब्युटीचा, जो मला कधीही मूड असला समजा जस्ट टू ग्लॉस इट आउट. And that's it for this video. खूप मेमरी प्रॉब्लेम होत आहे मला, पण that's how I end this vlog. I hope you like this video. If you like this video, please do like, share and subscribe to my YouTube channel. आणि असेच काही व्हिडिओज बघायला आवडतील का, let me know in the comment section below. Do subscribe to my YouTube channel. I hope तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जो क्विक व्हॉट्स इन माय बॅग होता. जर आवडला असेल तर प्लीज लेट मी नो, कारण मला तुमचे कॉमेंट्स वाचायला खूप भरपूर आवडतात, आणि हा क्विक एकदम व्हॉट्स इन माय बॅग वाला व्हिडिओ होता. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.